तर नमस्कार मित्रांनो आणि जय सिया. तर मी शिवम की नायके स्वागत करतो तुमचं आणखी एक न्यू ब्लॉग मध्ये. तर चला सुरू करू आजचा व्हिडिओ. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर मित्रांनो, तर आजचा ब्लॉग थोडा वेगळाच होणार आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे, पण पाहण्यास विसरू नका कोणीच. तर आज आपण चालले धानोली, कारण धानोलीले आहे किन्नाकेचे देव. किन्नाकेचे देव म्हणजे माझं पण आडनाव किन्नाकेचं आहे आणि सर्व कुटुंब तर जेवढे किन्नाके आहे तेवढे तर ते सगळे मिळतात आणि का बोलतात जे बोलायचं आहे ते. तर आज आपण तिथं जाणार आहे म्हणजे त्यात पूजा करणार आहोत आणि ते वर्षातून एकचदा म्हणजे या महिन्यात मे महिन्यात आणि देवाचं सीझन सुरू होते आमच्या गोंड समाजाचा. तर माझं जात पण गोंडच आहे. गोंड समाजाचं पूजा सुरू होते तर सर्वच नाही का आपल्या आपल्या आडनावचे आत्रामराव मेश्रामराव कोणी इतकी म्हणजे गोंडाचेच दुसरं अदर काही नाही गोंडाचे. तर या महिन्यात त्यांची आता देव सुरू होते. तर आज आपले सुरू झाले आहे, तर म्हणजे आज नाही कालच झाले आहे. तर आज आपल्याला गाव फिरायला जायचं आहे. तर चला लवकरात लवकर जाऊ आपण इथून, लवकरात लवकर निघू आणि भेटू तुम्हाला तिथं धानोलीमध्ये. तर आपल्याबरोबर येणार आहे आपले अजित भाऊ. तर त्यांनी तयारी करायला गेली आहे घरी. तर अजित भाऊ आल्यावर इथून लवकरात लवकर आपण धानोलीसाठी निघू. यार आज म्हणून पण बहुत भयानक कसं आहे, कसं होणार आहे का नाही ते गेल्यावरच माहीत होणार आहे का, म्हणजे बिना चपलीनं आम्ही फिरणार आहोत. तर चला लवकरात लवकर भेटू. अजित भाऊ आल्यानंतर निघू येतो. चल, तर आता आपले अजित भाऊ आले आहे आणि गाडी घेऊन आपले लागले समोर. आपले अजित भाऊ नमस्कार. तर चला येतो लवकरात लवकर धानोलीसाठी निघू. कमर ऊनही बहुत वाढला आहे. तर चला भेटू रस्त्यावर. तर मित्रांनो, आत्ता आपण पोचतो आहे धानोली. तर पाहू शकता येतं किन्नाके देव. आता फ्रंट कॅमेरा सुरू आहे त्याकरता आणि उलट दिसत आहे. तर आता आपल्याला जायचं आहे अंदर. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे मंदिराजवळ. तर इकडं आपले मित्र बसून आहे. तर चला लवकरात लवकर त्याला जाऊन भेटू. हे इकडं आहे बसून आपले. ए राम राम मंडळी, काही खाल्ला का नाही? मग बोलणं थोडंसं चांगलं. मग राम राम म्हणता होतं चांगलं जोरच्या ना. हां तेच म्हणता. तर हे आपले मित्रमंडळी आहे. इकडं आपले देव आहे या साईडले आणि इथं मंदिर आहे. तर चला तुम्हाला मंदिरातलं अंदरचं दाखवतो कसं आहे कसं नाही, पाहून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असाल अंदर कसं आहे कसं नाही. तर आता इथं मुलं होते काही सगळं थोडं सांगू थोडंसं घेतलं, जसं होईल तसं घेतलं. आणि इकडं आपला आहे मित्रमंडळी. तो आहे आपला बडगावचा मुलगा प्रतीक. आता या भाऊला ओळखतेच, या आपला लहान भाऊ पण हाईट न याच मोठा आहे, पाहू शकता हाईट मोठा. तर आपल्या या भाऊचं नाव आहे अंकुश आणि आपले आहे भाऊजी. तर यांचं पण एक यूट्यूब चॅनल आहे गोंडी 750. तर गोंडी 750 SK. तर आपल्या भाऊजीच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. आणि आपला आहे भाऊचं चॅनल आहे ब्लॉगिंगचं, काय AK लाईफस्टाईल ब्लॉग्स. तर आपल्या भाऊच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थोडंसं. म्हणून काय व्हिडिओ एक नाही टाकला, फक्त चॅनल बनवून ठेवला. व्हिडिओ फुल वॉच करा म्हणताय. सबस्क्राईब नाही केलं तर चालते, पण माझ्या व्हिडिओला वॉच करा आणि सबस्क्राईब पण करा. याच्या लागत नो करा. तर प्रतीक भाऊचं गेमिंग चॅनल आहे, फ्री फायर आहे. सगळ्यात नूब बंद आहे, कोणा कामाचं नाही. याचे गेमिंग चॅनल अजिबात फक्त हेडशॉटचे व्हिडिओ टाकते. तर याची पण चॅनल नाव काय तुझ्या? प्रतीक ST गेमर. हां, गेमिंग प्रतीक ST प्रतीक ST गेमिंग.
तर भाऊच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. तर चला भेटू. तर आता आले आपण आपल्या देवाकडं. तर तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे दिसत आहे तर याला चौर असे म्हटले जाते. तर याले ढोल म्हटले जाते जे हे वाजवत आहे ते. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो इकडं बाहेर आलो आहे, पाणी प्यासाठी आलो होतो. हान पाहायला असत आहे. तरी आता टाइम किती झाला बोल्या? फिक्स एक झाले आहे ना आता. हां म्हणजे फिक्स एक झाले आहे. तर आता आम्हाला तिथून परत जाऊन तिथं थांबून किती वाजता निघाल फिरासाठी? अंदाजानं 2 वाजत. तर तू पाहू शकता एकाच्या पायामध्ये चप्पल नाही, माझ्या पायामध्ये चप्पल नाही. हो तर यार व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. खरंच बहुत इंटरेस्टिंग होणार आहे. कारण विचार नाही करू शकत आम्ही भर तपरामध्ये बिना चपलीने फिरणार आहोत पूर्ण गाव. इकून येणार, इकून येऊन ह्या साईडला इकडे जाणार आहे. पूर्ण हे असं पूर्ण पोहताला मी गाव फिरणार आहोत. तर तुम्हाला दाखवतोच. आपला फक्त ओव्हर हिटिंग नाही मारला पाहिजे आपला मोबाईल, का म्हणजे होणे भयानकच आहे. तर चला तुम्हाला नंतर भेटतो थोड्या वेळात. तर आता मला देव फिरायचे. गेल्या वर्षी फिरलो होतो, छान वाट लागले. हे तर लढून दिलं होतं. आमचा लाडका आवाज होता यावेळी मला खांद्यावर घेणार आहे. नाही अजिबात घेणार नाही. तर आपल्याला हौसला देणार आहे आपल्या अजित भाऊ. टेन्शन घेऊ मनीष भाऊ चाल म्हणे. असं वाटतंय का तू पाण्यातच चालता म्हणे. खरं हौसला दिला आपल्या भाऊले, धन्यवाद. त्या करताना आम्ही पूर्ण गाव फिरू शकलो, नाही तर गाव फिरणं इम्पॉसिबल होतं यार, खरं सांगायचं. आणि मी पाय धू गाव फिर. हो म्हणजे कसं, जिथं पाणी दिसलं तिथं जाऊन पाय धुतलं का चाललं, जिथं पाणी भेटलं का पाय धुतलं चाललं. तर हा ना कसं पाय धुत राहिलं तर तसं परत जास्त लाजत जाते. येतच काम केलं म्हणून हे लढून दिल्यासारखं झालं. पण आपल्याला हौसला दिल्याबद्दल धन्यवाद. तर आता चला त्याची तयारी झाली. आपण लवकरात लवकर परत दाखवते तुम्हाला आता कसं फिरणार आहे कसं नाही. तर चला भेटू. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तो कसं प्रकारे तयारी करून आला. पाहिले का चिंध्या बनवून आला. तर आता तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता, याले पाहून घ्या पाहिले. तर आता आपण चालले फिरासाठी. तर हे आपले दुपट्टा ते सगळे आपल्या डोक्यावर बांधायला लागते. त्याला सेला म्हणते. हे पाहू शकता इकडं गोलाय बांधून. हे सगळेच हे आपले भाऊजी सगळेच लोक फेटे बांधून दिसते तुम्हाला. तर चला आपण बांधू, जाऊन भेटू. हाय कॅमेरा सुरू करायला लागला म्हणजे चांगलं दिसलं पाहिजे. असे बांधले असे. तर चला तिकडे सुरू झालं. तर चला.
आता आम्ही चाललो फिरायला. तर भाऊ सगळेच लोक फिरायला येणार आहे आता. लेकिन बिना चपलीनं आता फिरायला मजा येणार. लहान भाऊला जायचं. तर चला एन्जॉय करा थोडंसं. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता भर मातीमध्ये चालला लागत आहे. त्याचा पूर्ण माती आहे आणि कोणाच्या पायामध्ये चप्पल नाही. आता पाय चालत आहे सगळ्याचे डांबरीवर. हे बाई इकडं काही इकडे गेले. तर मित्रांनो म्हणजे कसं डांबरीवर चालले खूप पाय जमते आणि कसे सावली पाय ते सगळे झाले. हे बाय हे घेऊन पा हे पाय कशावर उभं आहे. हे पाय कशावर उभं आहे. सगळे बरे आपले आजी भाऊजी घेऊन पाय पाहून घ्या तुम्ही. रस्त्यावर उभं राहणं. अरे बापा खरंच चला लवकर चला. कसं वाटतंय अभ्या. तर पाहू शकता आता आपण आलो रस्त्यावर आणि सगळ्याची काढून गेली पूर्ण रस्त्याच्या काटानं पाहून आम्ही इकडे आपला वासू भाऊ सगळे आपले किन्याके परिवार सगळे सगळे फक्त आपला सोयरा आहे या. ओके सोयरे पेंदोर पेंडोर सगळे पहा आता कुठे उभे आहो आम्ही. पाहू शकता गादीवर आहो आम्ही. बोल्या कसं वाटलं पेंडोल अंदूर पेंडोल कसं वाटलं पण तुले. कसं का सांगू आता बाप्पा हालत बेकार होऊन तर आता वाजले आहे 1:45 झाले आहे आणि एवढ्या भर उन्हामध्ये आम्ही आता पूर्ण हे आता गाव फिरणार आहोत. तर आपल्यावर योगू भाऊ घेऊन जोडला आहे. कसं वाटलं योगू खरंच का पाय कसं वाटलं पाय लाजता का नाही सगळ्याची. तर चला समोर आता ते निघले. तर इथं थांबलो आम्ही म्हणजे पाणी प्यासाठी जे ढोल मारते त्यांनी आता ताण लागले. कारण एवढ्या उन्हामध्ये ढोल मारणं आणि बिना चप्पलनं चालत येणं म्हणजे मामूली गोष्ट नाही. तर ते येतं पण तुम्ही पाहूत दाखवलं पण आता दाखवलं तुम्हाला. पाहू शकता सॉक्स सैनीवाल्याचे सॉक्स असे सॉक्स पाहिले का कुठे. तुम्ही पाहू शकता ते टावेल हातरलाय रस्त्यावर म्हणजे तिथं सर्व आहे ना. जर ज्याची इच्छा असेल त्याने तिथं पैसे टाकून जाते. त्याला म्हणतात आपण त्याला काय म्हणतो बुंदा धरणं म्हणतो करणं. ते म्हणजे त्याला म्हणजे आमच्या भाषेत त्याला बुंदा पकडणं म्हणते. रस्त्यावर टाकलं तसं तिथं लोक पैसे टाकत जायचे. आता ते येत आहे तर तुम्हाला दाखवतो कोण नाही कोणतरी टाकून जाते बा. सर रस्ता इकडं रस्ता सोडून खाली चालते म्हणजे पाय झरले नाही पाहिजे नेमकं. काही लोक चालू शकते बाबा रस्त्यावर. पा शूज नाही सॉक्स.
तर मित्रांनो, आता आपण देवाची पूजा केलो आणि इकडे येऊन बसून आहो. तर गोंडीने बोल ना का गोडीन बोलू. तर फ्रेंड्स, नमो ठीके उच्ची म्हणतो. दिसते मंद्यानीर मावर फ्रेंड. नाकून गोंडी थोडी थोडी येते, जास्त नाही आहे, पण కొంచెం కొంచెం चाले मानता. కొంచెం जमी किती కొంచెం जमी गिनतात. तर फ्रेंड, तर आता मावा पेन येर तुंगले सोना नीर थडी दे के थडी देख. थडी म्हणलं तर वगर होते, तुम्हाला माहीत नसेल तर हां, थडी देख येर तुंगले दानता. तर हां जाऊ दे हां, तुम्ही समजून घ्या का देव आंघोळ करायला जाणार आहे. हां, तर आज जाणार आहे नदीवर. तर ते उद्या आंघोळ बड्या फ्रेश होऊन येणार आहे. मग नमोट नाडी भेटते मानतो. हो की हो ना, बरोबर आहे ना? हां. तर नमोट नाडी भेटते मानतो, म्हणजे मी तुम्हाला उद्या भेटतो. जर व्हिडिओ आवडे मासे लाईक किया ना, शेअर किया ना आणि चॅनलतून सबस्क्राईब किया ना. तर नाडी भेटू. चला बाय.